नमस्कार दोस्तो, मी डॉक्टर अमोल आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्रात। वेद कस्तुरी हे ग्रामीण संस्कृती दर्शवणारं कृषी पर्यटन केंद्र आहे। याच्यामध्ये जेव्हा आपण खाद्य संस्कृतीचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट येते ती म्हणजे रानभाज्या। आपल्या शेताचे अगदी लगत असणारी ही जी घायपताची काही झाडं आहेत त्याला आता छानपैकी या बांबूला फुलोरा आलाय, तर तो फुलोरा जमा करण्याचं काम आमचे अनिल करतायत। तर आताच त्यांनी हा जो फुलोरा आता काढलेला आपण पाहू शकतो आणि याची आपल्याला भाजी बनवायची आहे। तर दोस्तो हो, हा जो घायपताचा फुलोरा या ठिकाणी आणलाय भाजीसाठी, तर ते साफ करायचं काम कविताकडनं चालू आहे। थोडक्यात काय आहे का त्याच्यामध्ये असणारे जे त्याला ती बोली भाषेमध्ये कावळे म्हणतात, तर हे काढायचं काम त्यातून केलं जातं, त्याने भाजीचा कडवटपणा कमी होतो। घायपताची भाजी बनवण्याची जी पूर्वतयारी चालू होती, तर त्याच्यामध्ये घायपताचा फुलोरा आता व्यवस्थितरित्या साफ करून झालाय, निसून झालाय आणि आता कविता आणि आरती ह्या भाजी बनवायला सुरुवात करतील। चलो। वेद कस्तुरी कृषी पर्यटन मध्ये नेहमीच वेगवेगळ्या पारंपरिक रानभाज्यांचा आस्वाद मिळतो आणि आजचा खास बेत आहे घायपाताच्या फुलोऱ्याची गावरान भाजी। सुरुवातीला ताजा घायपाताचा फुलोरा स्वच्छ धुवून घेतला आणि तो साधारण 10 मिनिटे उकडून घेतला। त्यानंतर कढईमध्ये तेल तापून त्यात कांदा टाकला। कांदा हलका परतल्यावर त्यात वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण घालून पुन्हा परतून घेतले। यानंतर चवीनुसार मीठ टाकून सगळं मिश्रण छान एकजीव केलं आणि त्यात उकडलेला घायपाताचा फुलोरा घालून पुन्हा मंद आचेवर शिजू दिलं। अवघ्या काही मिनिटात तयार झाली पारंपरिक गावरान पद्धतीची घायपाताच्या फुलोऱ्याची स्वादिष्ट भाजी। दोस्तो हो, वेद कस्तुरी हे असं केंद्र आहे ज्या ठिकाणी आपली ग्राम संस्कृती असू द्या, आपली खाद्य संस्कृती असू द्या, या गोष्टी जपण्याचं काम होतं। आणि अगदी बांधाच्या कडेला कुठेतरी आडबाजूला रानात असणारं जे घायपत आहे, ज्याचा खरं तर वापर करून, त्याच्या फुलोऱ्याचा वापर करून जी रुचकर अशा पद्धतीची भाजी बनवायचं काम आहे ते आमची कविताने केलेलं आहे। खरं तरी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या नेहमीच करत असते, परंतु या हंगामामध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या शेवटी म्हणजे पूर्वमोसमी परिसरीत की जे आता भाजी बनवली ती आता आपण खाणार आहोत। भाकरीबरोबर तिचा स्वाद आपल्याला घ्यायचा आहे, तर नक्कीच बघूयात तिने बनवलेली भाजी कशी होती। अप्रतिम गरम गरम भाकरीबरोबर ही जी आत्ताच बनवलेली गरम भाजी आहे ना, ही आपलातून लागते। आणि अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे बांबूच्या त्या घायपताच्या बांबूपासून असू द्यात किंवा त्या फुलोऱ्यापासून असू द्यात, कांदा आणि बाकीच्या गोष्टी घालून अतिशय सुंदर अशा पद्धतीची भाजी होती आणि खरंच कविता खूप छान झाली भाजी। चालेल, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अशाच पद्धतीच्या रानभाज्या असू द्यात किंवा भिन्नती खाद्य संस्कृती दर्शवणाऱ्या गोष्टी असू द्यात, हे आपण नक्कीच वेद कस्तुरीमध्ये अनुभवू शकता। कायम स्वागत। धन्यवाद।